हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अनेक चांगले चांगले विषय घेऊन व्हिडिओ हल्ली तुम्हाला बघायला मिळत आहेत. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो अवश्य सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा त्यांच्याबद्दल सांगा. आज जो प्रश्न मी घेऊन येत आहे तो आजचा अत्यंत सगळ्यांना त्रास देणारा प्रश्न म्हणजे ॲसिडिटी. तर ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरात काय होतं म्हणजे आपल्याला ॲसिडिटी आहे? हे लक्षात घेण्यासारखं असतं. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आयुर्वेदात आम्ही वात, पित्त आणि कफ हे 3 दोष सांगतो. पित्ताचं प्राबल्य म्हणजे प्रामुख्य पित्ताचं असेल तर जो रोग होतो त्यालाच आम्ही ॲसिडिटी किंवा पित्त झालंय असं म्हणतो. अर्थात हे जे पित्त असतं हे वाताबरोबर किंवा कफाबरोबर कशाबरोबर ही मिक्स झालं की त्याप्रमाणे त्याची लक्षणं दिसतात. म्हणजे कफाबरोबर जर हे पित्त मिक्स झालं की नाही की आपल्याला अपचन, करपटढेकरा येणं, पोट फुगणं, गॅस होणं, कॉन्स्टिपेशन होणं अशा पद्धतीचे लक्षणं दिसतात. त्याच्याचबरोबर जे ते वाताबरोबर मिक्स झालं तर ते रक्तामध्ये जातं. म्हणजे आमाशय किंवा पोट आणि पचन संस्थान जे आहे ते सोडून रक्तामध्ये जातं. रक्तामध्ये गेल्यानंतर आपल्या अंगावर पित्त उठणं, पित्ताच्या गांधी, फोड छोटे छोटे ज्याला आम्ही उदर्द म्हणतो, त्या पण गांधींचेच प्रकार असतात. असं पित्त उठणं हे लक्षणं दिसतात. आता ह्याच्याहून सुद्धा जर रक्तामध्ये ॲसिडिटी वाढली, तुम्ही काही म्हणजे पित्त कमी करायला औषधं घेतली नाहीत, आपलं डाएट चेंज केलं नाही, तर हे पित्त आणखी वाढतं. आणखी वाढतं म्हणजे मग काय होतं की आपल्या शरीरामध्ये अशी प्रक्रिया आहे की ब्लड ब्रेन बॅरियर म्हणून एक असतो की ज्याच्यामुळे आपल्या मेंदूमध्ये काही काही गोष्टी जाण्यापासून शरीर रोखतं. पण हे पित्त जेव्हा एवढं वाढतं की ते ब्लड ब्रेन बॅरियर पण क्रॉस करतं, म्हणजे ते मेंदूमध्ये जातं. हे मेंदूमध्ये गेलेलं जे पित्त असतं त्याच्यामुळे आपल्याला अँक्झायटी, डिप्रेशन ज्याला आपण म्हणतो उदासी किंवा ओव्हर थिंकिंग, आपल्याला लक्षात येत नाहीत काही काही गोष्टी, आपल्याला सारखा सारखा राग येणं, आपल्या मेंदूमध्ये जे काही स्राव असतात ते वाळायला लागतात आणि अशा प्रकारची ॲसिडिटीसुद्धा होते. बायकांना होणारी एक अजून प्रकारची ॲसिडिटी ती म्हणजे गर्भाशय जे असतं त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जर ॲसिडिटी वाढली तर जे शुक्राणू नॉर्मल जातात ते सुद्धा मारले जातात आणि त्यामुळे अनेक बायकांना वंध्यत्व असतं. त्यांना माहिती नसतं की हे कशामुळे आहे. साधं आपण गर्भाशयातलं पित्त कमी करायची औषधं दिली की त्यांना लगेच गर्भधारणा होते. बाकी सगळं त्यांचं नॉर्मल असतं, पण हा एकच मुद्दा फक्त जास्त असतो. एक लक्षात घ्या की तुम्हाला केमिस्टकडे पित्त दाबणारी, पित्त कमी करणारी अशी औषधं मिळतात. पण पित्ताला पचवून शरीरातनं बाहेर काढणं ही त्याची खरी चिकित्सा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आहारामध्ये फरक करायला लागतो, तुमची दिनचर्या बदलायला लागते आणि त्याच्याबरोबरच औषधं घ्यायला लागतात. तुमचं यकृत जे आहे हे पित्ताचं मूळ स्थान आहे. त्याच्याबरोबरच तुम्हाला ऐकून पॅन्क्रियास पण माहिती आहे, त्याला अग्न्याशय म्हणतात, म्हणजे अग्नीचं मूळ स्थान आहे. आयुर्वेदामध्ये एक सांगितलेलं आहे, शांतेग्नौ म्रियते. जर तुमचा अग्नी शांत झाला तर तुम्हाला मरण येतं. मरण नाही आलं पण अग्नी जर कमी कमी व्हायला लागला तर आपली मरणप्रायच अवस्था असते नाही का. शरीरामध्ये पचन नीट होत नसतं, घशामध्ये जळजळ होत असते, अंगावरती काहीतरी उठत असतं, सारखा राग येत असतो, काही आपल्याला लक्षात राहत नाही. अशा सगळ्या गोष्टी एक ना एक त्रास देत असतात. या मरणप्रायच नाही आहेत का? त्यामुळे आजच आपल्या ॲसिडिटीची चिकित्सा करा. कुठल्या प्रकारची आपल्याला ॲसिडिटी आहे हे तुमच्या वैद्य जे असतील त्यांना तुम्ही भेटून त्यांचा सल्ला घेऊ शकता. माझी मदत हवी असेल तर तुम्ही माझ्याशी सुद्धा संपर्क साधू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा आणि व्हॉट्सॲप ग्रुप जे आहेत हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुमचा नंबर कमेंट बॉक्समध्ये लिहा की मी तुम्हाला त्याच्यामध्ये सहभागी करून घेईन. नमस्कार.